तुमची साबुदाणा खिचडी नेहमी चिकट होते किंवा ती बनवल्यावर काही वेळाने खूप कडक आणि चामट बनते। जर असं होत असेल तर तुम्ही आजचे ही साबुदाणे खिचडीचा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम मऊसूत, मोकळी आणि जिभेवर रेंगाळणारी उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी। यात आपण ओलं खोबरं आणि एक खास पद्धत वापरणार आहोत, ज्यामुळे तुमची खिचडी कधीच बिघडणार नाही आणि सोबतीला आहे मस्त ओळ्या नारळाची चटणी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। सगळ्यात आधी इथे मी एक मोठी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। हे साबुदाणे मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून त्यातील जास्तीचा स्टार्च निघून जाईल। आता हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता ह्यात मी पाणी घालणार आहे, पण पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, साबुदाणे फक्त बुडतील इतकंच पाणी यामध्ये घालायचं। जास्त पाणी झालं की खिचडी चिकट होते। हे साबुदाणे मी रात्रभर भिजत घालणार आहे, पण समजा जर तुमच्याकडे वेळ कमी असेल ना, तर तुम्ही हे साबुदाणे थोडे कोमट पाण्यात 2 तास भिजत घातले तरी चालतील। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपले साबुदाणे अगदी मस्त असे सुटसुटीत भिजून तयार झालेले आहेत। आता गॅसवर कढई ठेवून त्यात आपण 2 छोटे चमच साजूक तूप घालायचं। उपवासाला साजूक तुपाची चव खूप भारी लागते। तुपामध्ये आपण ह्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घालूया। हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया। शेंगदाणे चांगले परतून झाले की ह्यामध्ये घालूया थोडंसं जिरं। जर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। सोबत फ्रेश हिरव्या मिरचीचा ठेचा ह्यामध्ये मी घालणार आहे, तो सुद्धा तुपामध्ये चांगला परतून घेणार आहे। मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला बटाटा, आणि हा बटाटा तुपामध्ये छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला तो सुद्धा परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता बटाटा सुद्धा व्यवस्थित आपला तुपामध्ये छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत मऊ भिजवलेले साबुदाणे। सोबतच यामध्ये टाकूया भरपूर सारा शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट तुम्ही थोडा जाडसर ठेवला तरी चालेल, आणि चवीसाठी घालूया सेंधा मीठ म्हणजेच उपवासाचं मीठ। आता हे सर्व साहित्य अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साबुदाण्याला छान कोटिंग आलं पाहिजे। आता यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती 2 मिनिटासाठी मस्त अशी वाफ काढून घेऊया। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली खिचडी मस्त अशी तयार झाली आहे, म्हणजे साबुदाणे व्यवस्थित शिजून तयार आहेत। आता येतो आपल्या रेसिपीचा सर्वात महत्त्वाचा भाग। यामध्ये मी टाकणार आहे ओळ्या नारळाचा किस, थोडासा लिंबाचा रस आणि चिमूटभर साखर। ओळ्या नारळाचा किस, साखर आणि खोबऱ्याचे हे कॉम्बिनेशन खिचडीला एकदम नेक्स्ट लेवलला घेऊन जाते। हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघा तयारच आहे आपली मस्त आणि चमचमीत उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी। चला, आपली खिचडी तर एकदम परफेक्ट तयार आहे। आता एका प्लेटमध्ये ही गरमागरम मऊसूत साबुदाणा खिचडी काढून घेऊया आणि सोबत सर्व करूया थंडगार चमचमीत ओळ्या नारळाची चटणी। ओळ्या नारळाच्या चटणी सोबत साबुदाणे खिचडीचा एक घास इतका अप्रतिम लागतो ना, की उपवास नसला तरी सुद्धा तुम्ही ही नेहमी बनवून खाल। तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी घरी कधी ट्राय करता मला कमेंट करून नक्की सांगा। आजची रेसिपी आणि माझ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि अशा झटपट आणि चवदार रेसिपीजसाठी सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।